नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की शेवटी सिंधू आणि मधू ह्या समोरासमोर आलेले असतात। तर सिंधू जिवंत आहे हे सत्य मधूसमोर आलेले असते। तेव्हा मात्र जेव्हा राघवला शुद्ध येते आणि राघवने कांताला सिंधूच्या जवळ बघितलेले असते, तेव्हा राघवचा गैरसमज होतो की कांता आणि सिंधू एकमेकांसोबत बोलतात आणि ते एकमेकांसोबत काय करतात। तेव्हा राघवला सिंधूचा राग येतो आणि इकडे जेव्हा मधू आणि ऋषभ हे बाहेर आलेले असतात आणि बाहेर कांता हा राशीबरोबर हा गप्पा करत असतो आणि तिला खेळवत असतो, तर लगेच राशी ही कांताबरोबर खूप छान प्रकारे असं तिचं ओळख असते, त्याच्यामुळे ती मामा म्हणून कांताबरोबर छान गप्पा करत असते। मधूला आणि ऋषभला वाटते की कांता येते सिंधूच्या घरी काय करतो आणि कांता आणि सिंधूचे तर इतकी दुश्मनी होती आणि आता ते एकत्र कसे म्हणून त्यांना सुद्धा टेन्शन येते। त्यानंतर वंश हा सिंधूला म्हणत असतो की डॉक्टर आंटी माझ्या पायांना खूप त्रास होतो। तर सिंधू वंशला समजावते आणि बाळा तुझ्या बाबांना गोळी लागली होती तेव्हा बाबांना उचलून गाडीत ठेवण्यासाठी तू माझी खरंच खूप मदत केली, त्यामुळे तुझ्या पायांना थोडासा त्रास होत असेल, पण एकदा मलम लावला की बरं होईल म्हणून सिंधू राघवची आणि वंशची सुद्धा खूप छान प्रकारे काळजी घेत असते। तेव्हा राशी विचारते की आई पोलीस अंकल तर हे बरे होतील ना नक्की। तेव्हा सिंधूच्या डोळ्यात मात्र पाणी येत असते आणि सिंधू म्हणते की बेटा पोलीस अंकल नक्की लवकरच बरे होतील। मधू मात्र सिंधूच्या डोळ्यातील पाणी बघते आणि मधूच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असते। मधू मनात विचार करत असते की सिंधू आता जिवंत आहे, त्यामुळे राघववर तिचा काही हक्क नाही, कारण राघवची ऑलरेडी ही सिंधू पहिली बायको असल्यामुळे मला कोणताही हक्क नाही आणि तो हक्क सुद्धा नको असे ती मनात विचार करत असते। इकडे शकू आत्या ही सिंधूला समजावते की डोळ्यामधील आसरू हे पूस, कारण मला सुद्धा वाटत नव्हते की राघव हे जावई बापू आणि मधू अशा अवस्थेत आपल्या समोर येतील, म्हणून शकू आत्या ही सिंधूला खूप समजावण्याचा प्रयत्न करत असते। सिंधू रडतच शकू आत्याला म्हणते की खूप काही वर्ष गेली आणि जेव्हा मधूच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र बघितले आणि मधूच्या हातामध्ये राघवचा हात, तेव्हा मला खूप असा त्रास झाला, पण आणि आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की मधुताई हे राघव सरांचे पहिले प्रेम आहे, त्यामुळे ते एक होऊ शकतील। तर शकू आत्या म्हणते की अगं जावई बापूंचे तुझ्यावर हे खरे प्रेम होते आणि तूच त्यांच्या प्रेमाची आहे। शकू आत्या म्हणते की सिंधू मला तुझा त्रास समजू शकतो, पण राघव हे आणि मधू यांनी जे काही हे लग्न केले आणि वंश हा त्यांचा मुलगा कसा होऊ शकतो। सिंधू म्हणते की बाद झाले शकू आत्या, मी ज्या घरातून सोडून गेले आणि माझा ॲक्सिडेंट झाला म्हणून त्या घराला वाटले की मी आता त्यांना सोडून गेले आहे, त्यामुळे आता त्या गोष्टीला खूप काही दिवस झाले, म्हणून राघवने आपल्या आयुष्याला नवीन सुरुवात केली असेल आणि हा त्यांच्या जीवनाचा एक असा निर्णय असेल, त्यामध्ये आपण तर दखल देऊ शकत नाही ना। सिंधू रडतच म्हणत असते की काल राघव सरांनी माझ्या मुलीचे म्हणजे आमच्या मुलीचे प्राण वाचवले, त्यांचे हे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही आयुष्यभर सुद्धा। तेवढ्यात तिथे मधू येते आणि शकू आत्या बाजूला जाते। मधू सिंधूला म्हणते की सिंधू तू राघवचे प्राण वाचवले ते उपकार मी कधीच विसरू शकणार नाही, कारण रत्नपारखी कुटुंबाला राघवची खूप गरज आहे। सिंधू म्हणत असते की उपकार तर राघव सरांनी माझ्यावर केले आणि मी एक डॉक्टर म्हणून माझे जे काही हे फर्ज आहे तो मी निभावला। माझ्या मुलीचे त्यांनी काल प्राण जर वाचवले नसते तर आयुष्यभरात मी स्वतःला सुद्धा माफ करू शकले नसते, त्यामुळे राघव सरांचे ऑलरेडी माझ्यावर खूप उपकार आहे आणि ते मी विसरणार सुद्धा नाही। मधू म्हणते की सिंधू मी तुला इतक्या वर्षातून हे जिवंत बघितले, मला खरंच खूप आनंद झाला। सिंधू म्हणते की नाही, मला माहिती आहे की मधुताई तुम्हाला आनंद तर कमीच झाला असेल। मधू म्हणते की सिंधू तुझ्या मौतीची खबर आम्ही जे काही आम्हाला ऐकू आली आणि जेव्हा राघव तर पूर्णपणे तुटून गेला होता आणि मला सुद्धा खूप दुःख झाले होते की आणि विनायक आणि तू सर्वांना सोडून गेली होती। सिंधूला त्या क्षणाची आठवण होते आणि सिंधूच्या डोळ्यात परत पाणी येते। मधू म्हणते की सिंधू मला माफ कर, मला तो झालेला तुझा भूतकाळ नाही काढायचा आणि तुला अजून त्राससुद्धा द्यायचा नाही। आणि राशी ही तुझी मुलगी आहे का, खरंच खूप छान आहे आणि वंश कायम हा राशीबरोबर
राशीच्या सर्व आठवणी आणि सर्व आम्हाला सांगत होता. तो सुद्धा राशीशिवाय नाही राहू शकत. मधू म्हणते की मी सुद्धा पूर्णपणे बदलले आणि वंशला सुद्धा तुझी खूप गरज आहे. वंशला तू केलेले जेवण आणि तू काही त्याची जितकी काळजी घेतली, खरंच तू त्याला खूप आवडते आणि तुझी त्याला खरंच खूप गरज आहे. मधू म्हणते की आज वंशसाठी कोणताही डॉक्टर करू शकला नाही, ते तू करून दाखवले. खरंच खूप चमत्कारापेक्षा जास्त. सिंधू म्हणत असते की मधुताई काळजी करू नका, तुमचा वंश नक्की बरा होईल. म्हणून सिंधू तेथून जायला निघते तर मधू सिंधूचा हात धरते. मधू विचारते की सिंधू तू जिवंत होती, मग तू घरी का आली नाही आणि राघवला एक कॉल सुद्धा का केला नाही? तेव्हा सिंधूला जेव्हा सिंधूने मधूला जेलमध्ये पाठवलेले असते आणि राघव घराच्या ह्या सुखासाठी मधूला घरी घेऊन आलेलं असतं, कारण राघवचे सुद्धा मधूबरोबर कोणतेही नाते नसते. मात्र ते सिंधूला आवडलेले नसते, म्हणून सिंधूने घर सोडल्याचे क्षण तिला आठवू लागतात. सिंधू म्हणते की मी मागे घरी येण्यासाठी घर सोडले नव्हते. मधू म्हणते की मी तो राघवचा सुद्धा का विचार केला नाही? तू गेल्यापासून तो वेड्यासारखा वागत होता, स्वतःकडे सुद्धा त्याचे खूप काही लक्ष नव्हते. राघवची अवस्था एका मेलेल्या माणसासारखी झाली होती, मग तू कॉल सुद्धा का केला नाही? सिंधू म्हणत असते की मी अजून सुद्धा मेलेली आहे, असेच माझा विषय सोडून द्या आणि ते तर तुमच्यासाठी आणि सर्वांसाठी चांगले आहे. मधू म्हणते की सिंधू असे का बोलतेस? सिंधू म्हणते की मी जे काही बोलते ते योग्य बोलते आणि मी इथे फक्त तुझ्या मुलाची आणि नवऱ्याची एक डॉक्टर आहे आणि मी माझे जे काही कर्तव्य आहे ते पूर्ण करीत राहील. तर लगेच मधू म्हणते की इतक्या वर्षामध्ये खूप काही बदलले, पण माझ्या बाबतीत तुझा जो काही गैरसमज झालेला आहे तो सिंधू खरंच मिटलेला नाही. मी खरंच खूप बदललेले आहे, मी ती मधू राहिलेली नाही, अशी विनवणी करून मधू सिंधूला सांगत असते. मधू म्हणते की सिंधू काही झाले तरी तू मला माफ कर. मी जे काही प्रायचित्त केलेले आहे, जे पाप केलेले आहे त्याचे प्रायचित्त मला भेटले. प्लीज एकदा मला माफ कर. म्हणून मधू सिंधूपुढे हात जोडते. सिंधू म्हणते की तुमच्यामुळे मी माझे घर सोडले, माझ्या नवऱ्याला सोडले आणि माझा जो काही मुलगा होता त्यालासुद्धा मी गमावले. मी तुम्हाला कशी माफ करू शकते? मधू राशीला जवळ घेते आणि राशीला विचारू लागते की बाळा तुला काय व्हायचे? तर लगेच राशी म्हणते की मला जो काही वंश आहे ना त्याच्या बाबासारखे एक पोलीस ऑफिसर. मधू विचारते की तुझे बाबा काय करतात? तर राशी म्हणते की नाही, मला माहिती नाही, कारण ते आमच्यासोबत कधीच राहत नाही, पण मला इतकी खात्री आहे की माझे बाबा मला लवकरच भेटणार. तर मधूच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते आणि ती सिंधूकडे बघत असते. त्याचवेळीच मधू ही सिंधूला विचारते की सिंधू जो काही कांता आहे त्याने आपल्या रायाला मारले आणि तुझ्या बाबांना सुद्धा, तो इथे काय करतो आणि तो तुझ्या मुलीसोबत इतका प्रेमळ का वागतोस? सिंधू म्हणत असते की मधुताई मी तुम्हाला काही प्रश्न विचारले का तुमच्या जीवनातले? मग माझ्या जीवनामध्ये दखल अंदाजी करण्याची तुम्हाला काही गरज नाही. इकडे राघवला शुद्ध येते आणि राघव तोच विचार डोक्यात असतो की सिंधू ही त्या कांताबरोबर काय बोलते आणि त्याने रायाचा खून केला आणि सिंधू त्याच्याबरोबर इतकी छान का राहते. पण राघवचा सुद्धा गैरसमज झालेला असतो आणि इकडे मधू ही सिंधूला घरी येण्यासाठी विनवणी करत असते की सिंधू प्लीज घरी चल आणि घरी तुझी खरंच खूप गरज आहे की सर्वजण तुझी आतुरतेने वाट बघत आहे. तेव्हा सिंधूने सुद्धा एक खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि मधू ही शेवटी सिंधूला घरी घेऊन जाणारच असते आणि शेवटी राघव आणि सिंधू यांचे गैरसमज हे मिटणार असतात आणि पुन्हा नव्याने ते एकत्र येणार असतात. राशी आणि वंशसुद्धा एकत्र येणार असतात. तर ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.